विठ्ठल सुद्धा चांगलाच आहे, माधव सुद्धा चांगलाच आहे आणि ते सर्व सुखाचा आगर आहे, म्हणून त्याच्या चरणाशी आपण लीन राहिलं पाहिजे, ह्याच्यात आपलं हित आहे. परंतु आता आजच्या जमान्यामध्ये कोणाकोणाशी लीन व्हावं लागतं. वा वा, कोण कोण नमस्कार करतात, चमत्कार करतात, त्याच्याशी लीन व्हावं लागतं. आणि नको ते मग गादीवर येऊन बसले की मग रडावं लागतं. काय सांगू महाराज, आपलं हित जर आपल्याला कळलं नाही, आपलं हित जर आपल्याला कळलं नाही तर आपल्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हित महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम पुढच्या चरणात म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्या घरामध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळ दिवा लागतो आणि अखंड त्या देवाचं चिंतन केलं जातं, त्याचा हरिक वाटे देवा, आपलं घर आपण सांभाळावं. म्हणून आपल्या घरामध्ये अखंड नाम विठोबाचे. भगवद्गीता हे आपण फक्त ऐकतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदा आत्मानं सृजाम्यहम्. हे सगळं वाचतो, पण आपल्या आचरणात भगवद्गीता किती आणतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून गीता भागवत गीतेचं वाचन झालं पाहिजे. पण दुर्दैवाने गीता अगदी 12 अध्याय 5-7 रुपयाला मिळतो, छोटी पुस्तिका. मनाचे श्लोक 15 रुपयामध्ये मिळतात. पूर्वी 5 रुपयाने असायची ती पुस्तिका. दुर्दैवाने आज मनाचे श्लोक तर नाहीच, भगवद्गीतेचा पत्ताच नाही, कुठले संत माहित नाही, पण 20,000चा हा खिशामध्ये आहे. कसं काय जणी गणित जमणार? समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये जगायचं कसं याचा उल्लेख केलेला आहे. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये देवाची भक्ती कशी करावी याचा उल्लेख आहे. देवाचा भक्त कसा असतो, भक्ताने कसं असावं याचा उल्लेख आहे. हा मोबाईल सांगणार? अहो, एवढी लहान लहान मुलं एवढी हुशार आहेत, पुस्तकं नाहीत, मोबाईल उघडतात. याच्याकडे मोबाईल देऊन बघा, इंग्रजी मोबाईल मधलं अस्खलित त्यांना येतं. कुठला क्लास नाही, ट्युशन नाही, कुठल्या ऑप्शनवर बोट ठेवावं हे कुठेही क्लासला न जाता त्यांना माहित आहे.
मग एबीसीडी क्लास लावावा लागतो का? त्याच्यासाठी गीतेमध्येच श्रीकृष्णाने एक सांगितलेला आहे, उपाय सांगितलेला आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाने अभ्यास केला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाने भरपूर अभ्यास करून, भरपूर इयत्ता शिकून, भरपूर पगाराची नोकरी केली पाहिजे आणि आपलं कुटुंब सुखी केलं पाहिजे. हे प्रत्येक माता पित्यांचं लक्षण म्हणणं आहे किंवा त्याप्रमाणे सांगतात. आम्ही जीवाची माती करतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही असे फिरता. पण समाजामध्ये काय होतंय याच्या नेमकं उलट होतंय. गीता भागवत पठण करण्याच्या वेळेला आपण कुठे असतो आणि आपली मुलं कुठे असतात याचा विचार करणं गरजेचं आहे. किमान घरामध्ये एक श्लोक तरी असावा. किमान घरामध्ये दिवा, जो कोणी 7 वाजता घरामध्ये असेल त्यांनी प्रामाणिकपणे दिवा लावावा. हा नियम घरामध्ये असू दे. याच्यातच आपलं हित आहे. त्याचे फायदे काय होतील, त्याच्यापासून तोटे काय होतील हे नंतर पाहूया, पण करूया ना. घरामध्ये देवाचं अधिष्ठान पाहिजे, कारण आता माणसावर विश्वास नाही. एकेकाळी माणसावर विश्वास होता. दरवाजा लावायची, ढकलायची आणि बाई काय सांगायची, शेजारणीला जाऊन येते ग, जरा लक्ष ठेव, दरवाजा उघडा. विश्वास होता. काही कालावधी गेला, तो दरवाजा बंद करून कुलूप लागलं, विश्वास कमी झाला. आता त्याही पेक्षा विश्वास कमी, कुलूप लावतात आणि वर सीसीटीव्ही लागतात. 24 तास नजर. कुठे गेला विश्वास? मग माणसावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवावा कोणाचा? त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये देवाचं पक्क अधिष्ठान असावं आणि ते असणं हे आपलं हित आहे. म्हणून प्रत्येकाने गीता म्हणू नका, भागवत म्हणू नका, त्या विठ्ठलाचं, त्या देवतेचं, घरात आपण पूजनाला लावलेल्या देवतेचं किमान 10 वेळा नामजप तरी करावं. एवढं जरी केलं तरी जीवनाचं साफल्य आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण. श्रवणाला ज्याला आपल्याला वेळ नाही, श्रवण करायला वेळ नाही, तरी किमान त्या देवाचं नाम तरी घेऊया. आपली मुलं जर चांगली व्हावीशी वाटतील तर आपण चांगले होऊया. आपल्या मुलांनी 7 वाजता घरात यायला पाहिजे असं वाटत असेल तर आम्ही 7 वाजता घरात येऊया. बाप लोकांनी तर बापच सकाळी जातो व्यवस्थित चालत घरातून बाहेर आणि संध्याकाळी येताना जर लेझिम खेळत येत असेल तर त्या मुलाने काय पाहावं? अहो, दयनीय अवस्था आहे. काही काही घरामध्ये बघितलं,
अत्री ऋषी म्हणतो आपण, पण अत्री या नावामध्येच मोठं गमत दडलेलं आहे. अत्री त्रि म्हणजे 3 गुणांवर विजय मिळवलेला. म्हणजे कुठले? सत्व, रज आणि तम. याच्यामध्ये सत्व गुण ज्याच्यामध्ये रुजलेला आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या तपश्चर्येवर सुंदर असा घडलेला आहे. असे हे अत्री मुनी आणि त्यांची पत्नी, धर्मपत्नी अनसूया. अनसूया म्हणजे अनसूया, जिच्या मनामध्ये इतरांबद्दल अजिबात असूया असत. अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे जो तिथी वार न पाहता अचानक येतो तो अतिथी, म्हणून त्याला म्हटलेलं अतिथी. पण आता सोय बरी झालेली आहे की पाहुण्यांना फोन करून आम्ही येतो याची कल्पना देता येते. नाहीतर आताचे पाहुणे मस्त आहेत, संध्याकाळी 9 वाजता 8 वाजता आले तरी राहत नाही. पहिले काय सोन्याचे दिवस होते, पाहुणा आला, संध्याकाळचा पाहुणा आला की समजायचं हा उद्या सकाळीच जाणार. सोय नव्हती. पण नारद मुनी आले अतिथी म्हणून. काय देऊ, आता आला हा तर भोजन करून चला. नारद मुनीला आम्ही भोजन नाही स्वीकारत, आम्ही दुसऱ्याच्या घरचं खात नाही, कोणाच्याकडे भोजन करत नाही, आम्ही आमच्याच ठिकाणचं भोजन करतो. नाही मग काय सांगतो. पण एक मार्ग आहे, मी तुला शिधा देतो, त्या शिध्याचं मात्र भोजन करून दे. आता गंमत आहे का, नारद मुनी त्यावेळी ते काल स्नान संध्या होती. म्हणजे सकाळी एकदा स्नान करायचं, दुपारी एकदा स्नान करायचं आणि संध्याकाळी एकदा स्नान करायचं. तर त्रिकाल स्नान होती. संध्या मंत्र जप पाठांतर करायचं म्हणायचे. पण माणूस आम्ही एवढे विद्वान आणि एवढे काय म्हणूया त्याला, या सगळ्या शास्त्राचा उलटा सुलटा अर्थ लावून घेतलेला आहे की आता आपण काय करतो, त्रिकाल स्नान संध्या आणि एक वेळचं जेवण. माणसाने एक वेळ जेवावं आणि त्रिकाल स्नान संध्या करावं असं शास्त्र सांगतं. आपण त्याचं उलट केलेलं आहे. आपण 3 वेळा जेवायचं आणि 1 वेळा स्नान करायचं, उलटच करून टाकलं आपण. म्हणून नारद मुनी म्हणाले, मी नदीवर जातो, त्यावेळी बाथरूम नव्हते, नदीवर जातो, स्नान करून येतो आणि येताना शिधा आणतो तर तुम्हाला देतो, ते बनवून मला घाल. ठीक आहे. नदीवर गेले आणि आणलं काय हो, नदीतले दगड गोटे वाळू त्या बांधून आणलं शेल्यातून आणि मला हे घ्या आणि ह्याचं बनवून द्या. याने आपलं तो शेल्याची गाठ न सोडता आतमध्ये उघडून बघताय तर काय दगड वाळू आणि गोटे कसं शिजवावं, काय सांगू. काय तेज आहे बघा पतिव्रतेचं. कमंडलूतलं पाणी घेतलं, अत्री ऋषींच्या कमंडलूतलं पाणी घेतलं. जसं आपल्या महादेवाचं आहे, महादेवाचं जर तीर्थ घेतलं एक दिलाने, एक चित्ताने आणि विश्वासाने तर त्याचा गुण हमखास येतो. एवढं आपलं महादेवाचं जागृत देवस्थान आहे. एकदम त्रास झाला आणि त्रास झाल्यानंतर जर आपण महादेवाच्या देवळात गेलो आणि जर नाक घासलं तिथे शरण गेलो आणि तिथली जर विभूती घेतली डोक्याला लावली, ताबडतोब बदल झाला पाहिजे त्याच्यात घडणाऱ्या घटनेमध्ये. एवढं प्रभावी आहे. तसं यांच्या तपश्चर्येच्या बळावर त्यांच्या कमंडलातलं तीर्थ एवढं प्रभावी झालेलं होतं की त्यांनी गेलं तिथे ते दगड ठेवले आणि त्या दगडावर त्यांच्या कमंडलूतलं ते तीर्थ शिंपडलं आणि काही चमत्कार. त्या तपश्चर्येच्या जोरावर त्या कमंडलूतलं तीर्थ, ते तीर्थ, इकडे लक्ष द्या, प्रत्येकाचे उद्योग चालू आहेत आपापले चंत, त्यांना काहीतरी. त्या तीर्थाचा प्रभाव एवढा झाला की त्या दगड आणि वाळूचा अन्नधान्य झालं आणि ते धान्य त्यांनी शिजवलं. धान्य शिजवल्यानंतर अन्नाचा वास आला.
धान्याचा वास आला, शिजवलेल्याचा वास आला आणि जेवण वाढलं. आणि जेवण वाढल्यानंतर त्या वासाने नारद मुनी म्हणाले, हे काय चमत्कार झालं, काय दगडांचे तंदुल कण बनवित, दगडांचे तंदुल कण बनवित, पती चरणोदक आणून शिंपित. रांधून वाढी भात सुगंधित, त्या दगडांचा भात एवढा सुगंधित झाला त्या पतिचरणोदकाने, कमंडलूतल्या तीर्थाने. रांधून वाढी, रांधून वाढी, रांधून वाढी भात सुगंधित, वरान अयंकवी जे, अयंकवी म्हणजे वरती तुझ्या तुपाची धार सोडली. पूर्वीच्या काळी जेवायची असते, तुपाची धार सोडायची त्या भातावर. आता तूप कोण खायला बघत नाही, तुपाचा वास आला तरी पण शरीराला अत्यंत आवश्यक असताना तो धार झाली. वरान तृप्तकारी तिच्या अतिथी विशेष. सगळं जेवण, सगळं भोजन खाऊन तृप्त झाले नारद मुनी. अतिथी विशेष तृप्त करुणी त्या, अतिथी विशेष तृप्त करुणी त्या, अतिथी विशेष तृप्त करुणी त्या, अतिथी विशेष पती चरणोदक आणून शिंपित, पती चरणोदक आणून शिंपित, पती चरणोदक आणून. वडिलांच्या आपल्या पतीच्या चरणांचं तीर्थ त्याने त्या दगडावर शिंपडल्यावर एवढं सुगंधित जेवण झालं. नारद मुनी म्हणाले, मी तृप्त झालो, आता काय हवं ते मग. महाराज तुम्ही सर्व जाणता असं म्हटल्यानंतर नारद मुनीने आशीर्वाद देऊन टाकला. पुत्रवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्याबरोबर अनुसया म्हणाले, नारद मुनी तुम्ही मनातलं जाणलं माझ्या, कारण तिला पुत्ररत्नाचा लाभ नव्हता, हो संतती नव्हती. आणि नारद मुनी म्हणाले, हे मी काय करून बसलो, पुत्रवती आशीर्वाद दिला खरा, पण मला आता तो सत्य केला पाहिजे, नाहीतर माझ्या शब्दाला किंमत काय आहे. आमचा तो शब्द आहे तो, उद्या कामाला येतो म्हणून सांगून 8 दिवस पत्ताच नाही, आमचा शब्द तो. तो नारद मुनींचा शब्द होता. पुत्रवती भव म्हणजे नारद मुनी. आता पुढचं चालू झालं, नारद मुनींच्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं. तिकडे कैलासामध्ये पार्वती माता, ब्रह्मदेवांची सावित्री माता आणि विष्णूंची लक्ष्मी माता गप्पा करत बसले होते दुपारी. आपल्याकडे पण पद्धत होती, आता टीव्ही असल्यामुळे कोण कोणाकडे जात नाही, नाहीतर पहिल्या बायका मंडळी एकत्र येऊन गप्पा करायच्या, प्रपंचातल्या करायच्या आणि कशातल्या करायच्या. ह्या गप्पा करत असताना एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायच्या. आता ते गेलं ते, परंतु त्यावेळी या सुद्धा गप्पा करत असताना नारद मुनींचा तिकडून लांबून आवाज आला, नारायण नारायण. आणि तिकडून येताना पाहिलं तर हे आपल्याकडेच येत आहे असं म्हटल्यानंतर पार्वती माता म्हणतात, हे बाळ आता आपल्याकडे येत आहे म्हणजे काहीतरी बातमी. सावित्रीबाई म्हणाल्या, येऊ दे येऊ दे, काहीतरी बातमी असेल. नारद मुनी आल्याबरोबर म्हणाले,
प्रणाम नारद मुनी, काय बातमी घेऊन आला? काय नाही, छे छे असंच काय नाही, सहज आलो होतो तुम्हाला भेटून जावं. आणि नग्न म्हणजे ते आग न देता जे गरम असतं ते म्हणजे नग्न. आता नग्न म्हणजे ते काय काय असतं ते बुवा गरम? तर मातेच्या स्तनातील दूध आग द्यावी लागत नाही, परंतु ते गरम असतं. तिने ओळखलं आता हे एवढे मोठे पुरुष आहेत आणि त्याला नग्न म्हणजे विवस्त्र होऊन हे देणं कोणत्याही स्त्रीला शक्य नाही. आता काय करावं? ती आतमध्ये गेली आणि पतिचरणांचं स्मरण केलं. पतिचरणांचं स्मरण म्हणजे नवऱ्याच्या पायांचं स्मरण करून नवऱ्याचे पाय डोळे मिटल्यानंतर दिसणे. आता डोळे मिटून तुम्ही बघा काय काय दिसतं ते. तर ते चरण दिसणे, हा चरण दिसणे, ते दिसल्याबरोबर त्यांनी मनोमन, कारण ते ऋषी मुनी असल्यामुळे आश्रमात कमी, बाहेर याज्ञिकी वगैरे करायला, बाहेर जास्त तपश्चर्या करायला. आठवण केली पतिचरण आणि म्हणे झालं, भोजन केलं, ते पण भोजन घालूया म्हटले, हे पण भोजन सगळंच घालूया, पाठ पावलं सगळं मांडलं आणि म्हणे या. ब्रह्मा विष्णू महेश आले, बसले बसले पाटावर बसले, सगळं पाणी वगैरे सगळं आहे, बसले एकमेकाकडे बघतायत आणि काय सांगतायत एकमेकाला खुणेने, आता हिचं सत्वहरण आम्ही करणार आणि आमच्या बायका सगळ्यापेक्षा श्रेष्ठ, आमच्या बायका सगळ्यापेक्षा पतिव्रता. आता येतं आनंदी चेहरे होते आणि आता ती विवस्त्र होऊन येणार, आता ती विवस्त्र होणार, वाट बघायला लागली. ही आली कमंडलूतलं तीर्थ घेऊन, कमंडलूतलं तीर्थ घेऊन आले आणि त्या तिघावरही शिंपडलो. आणि काय चमत्कार झाला, तिघावरही शिंपडल्याबरोबर त्या तीर्थाबरोबर पाणी, त्या तीर्थातलं तीर्थ पाण्याचं तीर्थ पडल्याबरोबर त्यांचे लहान बाळ झाली, त्या पाटावर बाळ झाली, त्या तीर्थाचा प्रभाव. आणि एवढी बाळ झाली की आता त्यांना फडक्यामध्ये गोंधळून ठेवायला पाहिजे, एवढी बाळ. अंगठी चोकायला लागली. महादेव बघतो ब्रह्मदेवाकडे, हे काय परिस्थिती आमची झाली. विष्णू बघतो शंकराकडे, ही काय परिस्थिती झाली. मागायला आलो नग्न होऊन, विवस्त्र होऊन, अन्न, आणि आम्हीच आता विवस्त्र झालो. एवढं त्या पती चरणोदकाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून पती राजांशी जी पत्नी जेवढी एकनिष्ठ असेल तेवढ्या तिच्या प्रपंच मजबूत. आणि पतिराज जर अत्री मुनींसारखा असेल सत्वगुणी, तर अजून ती पत्नी त्यांच्याशी एकरूप होईल. पत्नीचा विश्वास संपादन करून घेण्यासाठीचे जे गुण पतीमध्ये पाहिजे ते नसतील तर पत्नी तरी विश्वास. अत्री गृही अवतरण झाला प्रकट हो भक्त कैवारी. जगाला ज्ञान देण्यासाठी, जगाला दुःखातून बाजूला करण्यासाठी, जे दुःखी आहेत त्यांना सुख प्रदान करण्यासाठी, जगातला अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश घालण्यासाठी असे दत्त महाराजांची मूर्ती प्रकट झाली. दत्त महाराजांचं बालक प्रकट झालं. अत्रींच्या आश्रमामध्ये काय होतं ते कसं होतं? मग होय विष्णू अंशी दत्त. विष्णूचा अंश ज्या दत्तामध्ये आहे त्यानंतर तसा तो ब्रह्मदेव चंद्र आणि
दुर्वासा मुनी झाला, दुर्वासा मुनी झाला. दुर्वास ऋषी किती ब्रह्मदेव चंद्र झाला, विष्णुदेवांचा अंश आला आणि शंकरांचा रुद्ररूपी झाला तो ध्रुवा. आणि हे त्रयी एक तत्वाने तिच्या पोटी जन्माला आले. म्हणून ब्रह्म, विष्णू आणि महेश एकमुखी दत्त. किती एकमुखी. आणि या एका मुखामध्ये, एका चेहऱ्यामध्ये, एका शिरामध्ये ही तीन तत्व प्रविष्ट आहे. परंतु आमच्या इथे काय, आम्हाला तिन्ही वेगवेगळे दिसण्यासाठी आम्ही मनुष्याने त्यांना तिन्ही ती शिरं दाखवलेली आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश अशी ती शिरं दाखवलेली आहे. आणि ते आम्हाला कळावं म्हणून तुमच्या आमच्या सारख्या भक्तांना. परंतु त्यांचं मुख आहे आणि त्याला काय तत्व मात्र तीन ज्याच्यामध्ये आहे असा तो दत्त. दत्त म्हणजे या तिन्ही तत्वांनी अत्रि ऋषींना दिलेला तो दत्त. आणि असा हा पूर्ण जगामध्ये अवतरलेला आहे. आणि आजच्या प्रसंगी संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माचं तत्व आहे, धर्मीय आहे, त्या ठिकाणी सगळीकडे दत्त महाराजांची जयंती साजरी होत आहे. ठिकठिकाणी बरोबर 6 ते 6:30 या दरम्याने प्रदोष काळ आहे. या दरम्याने दत्त महाराजांचा जन्म करतात. म्हणजे या दत्त तत्वाचं किती हे महत्व आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि आपण आज तो साजरा केलेला आहे. आणि तो जन्माला आला. अनसूया खुश झाली. तुमच्यासारख्या शेजारणी पाजारणी सगळ्या जमलेले होत्या, आप्त इष्ट जमलेले होते. असेच नवीन नवीन कपडे, नवीन नवीन वस्त्र घालून सजलेलं होतं. सर उठल्या आणि सुगंधीचं पाणी तयार केलं आणि न्हाणीकडे घेऊन आल्या. न्हाणी म्हणायला सुरुवात केली. हो आता पूर्वीच्या काळी आपल्याकडे न्हाण्या असायच्या, कारण सगळी मुलं आपल्या घरी जन्म घेत होती. आता कुठे तिकडे न्हाणी कुठली म्हणणार हो, आणतात तर व्याप नको म्हणून 11व्या दिवशी आणतात डायरेक्ट. पण पूर्वीच्या काळी सगळे सोपस्कार करायचे हो. आणि न्हाणी म्हणायला सुरुवात केली. नाणी 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 हो, नाणी 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 हो. काय म्हणतायत? नाणी 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 हो दत्तराया हो, नाणी 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 हो दत्तराया हो. बहु कौतुके अति जाया हो, बहु कौतुके अति जाया हो. नाणी 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 हो, नाणी हो. बहु कौतुके अति जाया हो. देवनी अंगी चंद्रपाणी हो, पाणी हो. मालिते सुरभि कृष्ण पाणी हो. दत्त प्रभुवरी निज पाणी हो, दत्त प्रभुवरी निज पाणी हो. निरविते अनुसूया माया हो. नाणी 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 हो. काय सांगू, त्या सुगंधित पाण्याने, सुगंधित पवित्र अशा त्या तीर्थाने त्यांना आंघोळ घातली, वस्त्र परिधान केलं, हळदरी वस्त्र, सुगंधित वस्त्र, दागिने घातले. तर आता समोर सुंदरपैकी सजवलेलं आहे दत्त महाराजांना. अगदी तसंच त्यांनी सजवलं हो. आणि पाण्यात घालायची तयारी केलं. सगळ्यांनी हातामध्ये पुष्प घेतली. सगळेजण पाणी बोलवते की दत्त महाराज कधी पाण्यात घालतात आणि त्याला पुष्प वाटतंय. आणि तुमच्यासारखं ते पुष्प सगळ्यांना घ्यायला बोलवते. आणि निर्माया निर्माया नगरी जनकादिक माया, नगरी जनकादिक
तिच्या निर्माया निर्माया सुंदरपैकी आनंद चालू आहे, सजावट चालू आहे, सजावट चालू आहे, सगळेजण आनंदित आहेत. आता दत्त महाराजांना पाळण्यात मिळणार तेवढा आनंद गंधर्व देव राक्षस सगळे आले होते. आणि हरी मल्ल अनसूया माया नाणी 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 हो नाणी हो बहुत कौतुक केलं ती जाया हो बहुत कौतुक केलं ती जाया हो बहुत कौतुक केलं ती जाया हो. आणि दत्त महाराजांना ते बालकपूर्ती घेऊन येत आहेत आणि पाळण्यामध्ये घालतायत. सगळेजण पाळणं ऐकायला उत्सुक आहेत, सगळेजण पाळणं ऐकायला उत्सुक आहेत आणि पाळण्यामध्ये घालायला सुरुवात केली. सगळेजण उत्सुक आहेत आणि पाळण्यात घातलेलं आहे आणि पाळणा म्हणतायत. त्या पाळण्याला सवाष्णीबाईंनी धोका द्यायला हरकत नाही. पाळणा मी म्हणणार हात लावा, पुण्य आहे ते. दत्त महाराजांचं पाळण्याला झुला द्यावं म्हणजे पुण्य आहे ते.
पाळण्यात घातलेला आहे आणि सगळ्यांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. प्रत्येकाने मनोभावे श्रद्धेने आपल्या जीवनातील अंधकार दुःख नाहीशी करण्याकरिता त्या देवासमोर प्रार्थना केली आणि या स्त्री जगताचा त्रिताप त्रैविधताप निर्माण नेण्यासाठी निर्विघ्नपणे सर्व कार्य पार पाडण्यासाठी आपले जीवन कृतार्थ होण्यासाठी या दत्त महाराजांसमोर प्रार्थना केली आणि एकच नाम घोषणा या ठिकाणी केलेलं आहे. दिगंबरा दिगंबरा सगळ्यांनी दिगंबरेचा नामघोष जोरात करायचा. वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ हरि दत्ता प्रिया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ पांगरा श्री वल्लभ हरि दत्ता प्रिया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ पांगरा श्री वल्लभ हरि दत्ता प्रिया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ पांगरा श्री वल्लभ हरि दत्ता प्रिया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ पांगरा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ नारायण नारायण जय जय रघुवीर।